वळूयात आपण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला आपण निर्जा 11 तुर्बे संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला केसीसी आंबापाडा. पहिलाच बॉल गोलंदाजीचा दाखल झालाय. सचिनचा हा पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावर खेळून काढलाय. स्वीपर कव्हरच्या वरतून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. भूषण पाटीलच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच दमदार चौकार. पहिले चेंडूवर इरादे स्पष्ट आहेत आणि अतिशय चांगला असा बॅट्समॅन अडीच संघातून आपण खेळताना भूषण याला पाहत असतो आणि त्याच्या विरुद्ध सध्या गोलंदाजी करतात सचिन काटकर, यॉर्कर स्पेशलिस्ट. हा प्रकार बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. समोर आपण पाहायला गेला तर कोहिनूर ऑफ नवी मुंबई, नवी मुंबईचं एक अनमोल रत्न म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जेव्हा रायगड ठाणे आपण एक्झिबिशन मॅच पाहत असतो, जेव्हा ठाणे संघाला लीड करणारा आपण भूषणला पाहतोय. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सुद्धा एक आक्रमक बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि सातत्यानं एक डावखऱ्या हाताचा विस्फोटक बॅट्समन म्हणून तुर्बे गावाची एक वेगळी ओळख भूषणनं क्रिकेटच्या पटलावर आणलाय. टप्प्याचा बॉल बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये, पण मिड विकेट रिजन मध्ये फटका खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाईल आणि एकेरी दाबेनिशी धाव पटलावर दाबा लागल्या गेल्या त्या 5 धाबा. निर्जा 11 तुर्बे या नावानं आज तुर्बे संघ दाखल झाला. सातत्याने जर पाहायला गेला तर नवी मुंबई विभागातील संघ इथं खेळण्यासाठी दाखल होत असतो, तर दुसऱ्या बाजूला मुंबई विभागातील केसीसी आंबावाडा टीम, काटकर टीम सातत्याने जर पाहायला गेला तर अतिशय चांगला असा संघ आहे. आता झालेल्या मोहराच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या संघाचा बोलबाला प्रचंड पाहायला मिळाला आणि तो संघ आज दाखल होतोय या क्रीडांगणामध्ये. आक्रमण केलंय, नमित पाटील आलाय स्ट्राईकला आणि त्यानं मात्र इरादे स्पष्ट केले. चेंडूला पाठवून दिलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून षटकार. अतिशय चांगली बॅटिंग नमित पाटील, प्रचंड इम्पॉ मध्ये TDPL ची स्पर्धा ज्यानं गाजवून सोडलाय आणि तो मात्र आता दाखल झालाय क्रीडांगणामध्ये. या वेळचा चेंडू थोडासा सचिनचा पाठीमागे ठेवलाय, जास्त उंची दिली नाही, त्यामुळे रीड करणं राहिलंय कठीण. समोरच्या दिशेनं बॅट ड्रिल करून दाखवतोय. गोलंदाजच्या डोक्यावर फटका खेळायचा होता पण कनेक्ट झाला नाहीये, त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 11 धावा. एक नवी मुंबई विभागातील दादा संघ अनेक वेळा जर पाहायला गेलं तर तुर्बे संघ दाखल होत असतो आणि या विभागामध्ये येऊन त्याचा चांगला खेळ अनेक वेळा आम्ही पाहिलाय. यावेळचा फटका डान्सिंग द डाऊन पद्धत आली त्या चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरतून आउट ऑफ द पार्क, षटकार. हॅलो, पहिल्या षटकामध्ये निर्जा 11 तुर्बे संघाच्या धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या बिनबाद 17 धाबा. 3 चेंडू खेळलाय भूषण पाटील, त्याच्या बॅट मधून 5 धाबा येताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर नमित पाटील एक इन्फॉर्म मध्ये बॅट्समन आहे आणि त्याच्या 3 चेंडू मध्ये त्याच्या बॅट मधून 12 धाबा आल्यात. एक आक्रमण पाहायला मिळणारा, एक मोठं बॅट आलं, एक मोठी मॅच. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात आणि त्याला मात्र निमित्त तिसाई मरुआई चषक 2024 आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करतो, ज्याचे प्रमुख आयोजक आहेत देवजी डाकी. आणि सातत्याने जर पाहायला गेला तर आज आपल्याला ए लॉट पाहायला मिळाला आणि 8 रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई विभागातील संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. मगाचा सामना पाहायला गेला तर दिघोडे सारख्या बलाढ्य संघाला जय हनुमान कामोडे संघानं पराभूत केलाय आणि आता आपल्या समोर आहे एका बाजूला तुर्बे आणि त्यांना फाईट करतोय केसीसी आंबावाडा टीम. भूषणच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळालाय. नमित पाटील इथं आक्रमण करतोय. दुसरे षटक गोलंदाज दाखल होतोय प्रशांत काटकर.
एक वेगवान असा गोलंदाज साई चेंडू तो वेगळ्या व्हेरिएशनने फेकू शकतो, यासाठी तो नावाजलेला आहे. समोर मात्र भूषण त्याच्या समोर खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, लावडली अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून मात्र सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. या सिंगल रन्सने धावपटलावर धाबा लागले गेले ते 18 धाबा. सुरुवात चांगली आहे. मगाच्या मॅचमध्ये सुद्धा पाहायला गेला तर सूरज पाटीलच्या बॅटमधून 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर जे षटक हाताळलं, अप्रतिम षटक पाहायला मिळालं ते म्हणजे निकू गोवारीचं, ज्यानं फक्त एकच धाव खर्च केली. त्यामुळे या सामन्यामध्ये कामोडी संघ कमबॅक करू शकला. या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये सचिन काटकरच्या विरोधात 17 धावा आल्या, पण इथून प्रशांत काटकरला काहीतरी करावं लागेल. सातत्याने एक चांगली गोलंदाजी नेहमी पाहायला मिळत असते. अनेक वेळा या विभागामध्ये हा संघ दाखल होत असतो आणि अंबापाडा संघ म्हटल्यानंतर प्रचंड खरं तर मेहनत संघर्ष या सर्व नाबानं एकवडलेला हा संघ आहे. फटका चांगला, पण इथून एलिव्हेशन पडलंय कमी. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि कीन एक झेल टिपला गेलाय आणि पहिला हादरा लागलाय तो म्हणजे निर्जा 11 तुर्बे संघाला. रवी मात्रे तुर्बे टेनिस मधील आणखी एक मास्टर माइंड खेळाडू म्हणजे ज्याकडे पाहिलं जात आहे. कित्येक काळ राधे रणजी क्रिकेटची स्पर्धा आपण रणजी पाहत होतो, त्यावेळी व्यावसायिक संघातून खेळताना रवीला आपण अनेक वेळा पाहिलं आणि तेव्हा सुद्धा त्या क्रीडांगणामध्ये अनेक साऱ्या प्रेक्षकांच्या हृदयावर ज्या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये राहिलंय ते नाव बाहेर रवी दादा आणि मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झाला. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि हा सामना प्रेक्षकांच्या बेडीसाठी आला. तेवढीच प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आज या क्रीडांगणामध्ये. पाहायला गेला तर 2-3 वर्षाअगोदर आपण पाहायला गेलं तर अल्ताफबाई शेखेची रणजी क्रिकेटची स्पर्धा, त्या मॅचमध्ये सुद्धा आपण एक एक्झिबिशन मॅच पाहिली होती आणि त्या ठाणे संघाला लीड करणारा भूषण पाटील आपल्याला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आला रवी. प्रशांत काटकर जो ब्रेक थ्रू मिळून द्यायचा होता तो केसीसी अंबापाडा संघाला मिळून दिला. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आली होती, त्यानंतर महत्वाचा विकेट मिळून दिला. नमित पाटील सारख्या आक्रमक फलंदाजाला बाद केलाय. अकुट टप्प्याचा बॉल आहे, त्यानंतर थोडंसं कनेक्ट करणं राहिले, कठीण बॅट ड्रिल करून दाखवते. मिड विकेट रिझन मध्ये फटका खेचायचा होता, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची गाठली होती, त्यानंतर फटका खेळून काढला. पण आणखीन एक निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रशांत काटकरकडे ही क्षमता आहे. चांबाली सारख्या बलाढ्य संघाला 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड याच केसीसी अंबापाडा संघानं मोहराच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये केल्या होत्या आणि त्यामुळे गोलंदाजी कसून भरलाय आणि त्याचा पुरेपूर वापर सध्या अंबापाडा टीम करतोय. लोबर फुलटॉस आहे, फ्लिप केलाय, चेंडूला पाठवून दिलाय. वाईड इश लॉंग ऑन रिजनच्या दिशेनं एलिव्हेशन पडतंय कमी. आणखीन एक हादरा लागलाय निर्जा 11 तुर्बे संघाला. रवी मात्रे होतील झेलबाद. नवीन बॅट्समन दीप्तेश मैदानाच्या आतमध्ये. दीपेश पाटील दाखल झाला. आज निर्जा 11 तुर्बे या नावानं संघ दाखल झाला आणि या नावानं तो सध्या संघ खेळतोय. त्याची नावा संघ आधी इथे येऊ शकला नाही, त्यामुळं निर्जा तुर्बे हा संघ या नावाने खेळताना पाहायला मिळतोय. जेव्हा तुर्बे संघ वेगळ्या टुर्नामेंट पाहायला मिळते तेव्हा कुमार 11 तुर्बे या नावानं सातत्याने खेळत असतो किंवा एअर एंटरप्राइजेस तुर्बे हे नाव सातत्याने लागत असतं. एक सातत्यानं बलाढ्य संघ आणि या विभागामध्ये येऊन चांगली कामगिरी तो संघ करत असतो. प्रशांत काटकरला या वेळचा बॉल स्लोवर डिलिव्हरी, एक अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. महत्वाच्या 2 त्यानं विकेट मिळवून दिल्या, त्या म्हणजे केसीसी अंबापाडा संघाला सुरुवातीला नमित पाटीलला बाद केला आणि त्यानंतर एक वेगळ्या आत्मविश्वासानं एक वेगळ्या कॉन्फिडन्सनं सध्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्यानंतर रवी मातेसारख्या आक्रमक खेळाडूला शून्यावर बाद केलाय आणि एक चांगल्या कॉन्फिडन्स लेवलनं सध्या तो गोलंदाजी करतो. या षटकातील शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या प्रशांत काटकरनं अवघी एक महत्वाच्या 2 विकेट मिळवल्यात. डावखऱ्या त्याचा बॅट्समन दीपेश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक असा फलंदाज दाखल होता.
यावेळी लावली अपील. आणखीन एखादा षटक आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. प्रशांत काटकरचं षटक कमालीचं राहिलंय. मगाची मॅच सुद्धा आपण पाहिलीत. एका बाजूला दिघोडे संघ आणि कामोडे ज्या प्रकारे षटक हाताळलं होतं गोलंदाज निकू गोवारीनं आणि त्याच रीतीने या षटकामध्ये अवघी एक धाव प्रशांत काटकरनं खर्च केली आणि महत्वाचे 3 हादरे दिलेत. ते म्हणजे निर्जा 11 तुर्बे संघाला. दाखल होत असतो. आपण 1983 वर्ल्ड कप पाहिला ज्यावेळी मुंगूस बॅट घेऊन कपिल देव निकष उतरले होते मैदानाच्या आतमध्ये आणि भारताने पहिला वर्ल्ड कप 1983 सालामध्ये जिंकला होता. हेच कदाचित चित्र आज पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. कदाचित बॅट चेंज केले भूषणना आता आक्रमण होताना पाहायला मिळेल का. फटका चांगला बॅट जरूर बदललाय पण यावेळी टान्स बदललेत गोलंदाज ओमकारनं आणि या मॅच मधील गोल्डन विकेट भूषण पाटीलला दिलाय परतीचा इशारा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओमकार साठी. महत्वाची विकेट. मैदानाच्या आतमध्ये जरी भूषण उतरला असला ते ओमकार एक नवीन चेहरा आहे आणि गव्हाण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असे चेहरे देणारे आमचे नारायण कोळी यांना सुद्धा आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाहू शकतो. जेव्हा गव्हाण संघ अंडर-19 अंडर-18 हे संघ खेळण्यासाठी दाखल व्हायचा तेव्हा नारायण मामा नेहमी त्यांना घेऊन यायचे आणि त्यांचा चांगला संघ उभारला. त्यामध्ये नारायण कोळी मामाचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिला. या मुलांचा खेळ त्या मुलांचा सराव त्या मुलांचा सगळा प्रॅक्टिस सेक्शन नारायण मामांच्या अंडरमध्ये होत असतं आणि त्या मुलाचा सदन विनर्स गव्हाण हा संघ सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. धापटलावर धाबा लागल्या गेल्या त्या तुर्बे संघाच्या 4 बाद 18. भूषण बाद झाला. नवीन बॅट्समन प्रणित दाखल होतोय. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळी फुलो ओपन केला होता. बराच काळ एलिव्हेशन आहे कमी झेल उडाला देखील होता पण तिथला क्षेत्ररक्षक सचिन कडून अपेक्षा नाही आहेत. सचिन एक मोठं नाव आहे चिरल्याच्या. खरं तर मैदानावर अतिशय चांगली कामगिरी केली होती. तिथं सुद्धा एक बायसिकल त्याच्या नावावर पाहायला मिळाली होती आणि 6च्या 6 यॉर्कर बॉल टाकण्यामध्ये सचिन सुद्धा माहीर आहे. मात्र आज कदाचित त्याचा दिवस नसू शकतोय. जेल सुटलाय जिथं सिंगल रन्स मिळाली गेलाय आणि एकेरी धाबीने 19 धाबा धापटला लागत असताना रिबस खेळण्याचा हा प्रयत्न हलक्या हातानं खेळून काढला. सिंगल रन्स दुसरीसाठी पलटलेत पण थांबवले गेले. जिथं अनिल येतात इथं सिंगल रन्सनं
20 धाबा धापटला लागत असताना या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये बामणडोंगरी संघाने चांगल्या धावा उभा केल्या होत्या. सकाळच्या सत्रामध्ये धावा येत होत्या, पण दुपारचं सत्र असं आहे ना की गोलंदाजांच्या प्रेमामध्ये कदाचित ही विकेट पडले की काय असा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांना पडलाय. आल्या आल्या आक्रमण केलंय, यावेळी मात्र बॅटचा फेस ओपन केलाय आणि बॅट्समॅन रोनित पाटीलच्या बॅटमधून आलेला आणखी एक दर्जेदार षटकार. हॅलो, तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 26 धाबा, 4 बाद 26 धाबा. प्रत्येक हंगामामध्ये आपण आगरी कोळी समाजाचं एक नवीन संगीत ऐकत असतो आणि गव्हाण एक असं गाव आहे जिथं आगरी समाजाची एक वेगळी दहशत नेहमी पाहायला मिळाली. शिवछत्री शिवकाळामध्ये जर तुम्ही गेला तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणाले होते की समुद्राचा खारेपणा आणि कोळी लोकांचा खरेपणा याच्यावर विश्वास आहे. आणि कोळी लोकांच्या समाजानं भरलेलं गाव आहे गव्हाण. आणि आज या गव्हाणच्या क्रीडांगणामध्ये चालू असलेली सर्वात एक महत्त्वाची स्पर्धा सध्या आपण अनुभवत आहे. तिसाई मरुआई चषक 2024 ज्याचे प्रमुख आयोजक आहेत देवजी डाकी आणि त्यांच्या संकल्पनेतून ग्रामीण टेनिस क्रिकेटचे एक भव्य दिव आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे. गोलंदाज दाखल झाला आहे ऋतिक म्हात्रे. त्याच्यावर आक्रमण आल्या आल्या स्वागत केलंय ऋतिकचं आणि बॅट्समन हेमंत पाटीलच्या बॅटमधून आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. बत्तीस धाबा धावपटला लागत असताना 32 रन्स धावपटला लागल्या गेल्यात. चांगला फटका सजवला तो बॅट्समन हेमंत पाटीलला. अतिशय आक्रमकरित्या तो सध्या बॅटिंग करतोय. मागील जर रिप्ले मध्ये आपण गेला तर काय फटका सजवला आपल्या संघासाठी. पुढे आला होता पद्धत आलीचं चांगलं होतं, पण यावेळी चेंडू खालीच राहिलाय त्यामुळं लवकर रीड केलाय ते म्हणजे ऋतिक म्हात्रेंना. पहिला षटकार खाल्यानंतर थोडासा मागे चेंडू ठेवला. पुढील स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू खालीच राहिला त्यामुळे कनेक्ट झाला नाही आहे आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 32 धावा. क्रीडांगणामध्ये सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये ॲटमॉस्फिअर थोडंसं वातावरण गुलाबी थंडीचं जरूर होतं, तरी सुद्धा धावा येत होत्या कारण बामणडोंगरी संघ धावा बनवत होता. रिव्हर्स खेळण्याचा हा पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे. इथून डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत अनिल आणि स्मिथ आहे आणि तिथून त्यांना हा चेंडू अडवला जिथून मिळा जाईल सिंगल रन्स. या एकेरी धाबेनिशी 33 धावा धावपटला लागल्या गेल्यात. स्ट्राईकला आलाय तो म्हणजे रोनित, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. या इनिंग मधील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करतोय सध्या निर्जा 11 तुर्बे संघ. नवी मुंबई विभागातील एक दहशत ज्या नावाची आहे तुर्बा टीम. तर दुसऱ्या बाजूला इथून जर आपण 18 चेंडू गाठला तर जवळजवळ 27 मिनिटाच्या अंतरावर असलेले अंबापाडा गाव आहे आणि सातत्यानं या संघाचा खेळ, या संघाचा संघर्ष नेहमी चर्चेमध्ये राहिलाय. यावेळी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन पडले, कमी क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. जवळजवळ 10-12 पावलांचा अंतर त्यानं चेस केलं. त्यानंतर चेंडूकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, पण इथून मिळाल्या गेल्या त्या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 35 धावा 35 रन्स. आणि या इनिंग मधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्क्रीन पाहू शकतोय. निर्जा 11 तुर्बे संघ दाखल झाला. आडव्या बॅटनं हा फटका खेळून काढायचा होता रोनितला, पण रीड करू शकले नाही. यात लेग बाईस परिणामी इथून एकेरी धाव कंप्लीट केली जाते. 36 धावा धावपटला लागले गेल्यात. या इनिंग मधील शेवटचा एक बॉल बाकी आहे. 4 ओव्हरचे सध्या आपण मॅच अनुभवत आहेत. कारण आयोजन कमिटीचं विशेष आपण कौतुक करूयात. थोडासा विलंब आज जरूर लागला, पण हा ए लॉट खेळवायचा आहे आणि आज उत्तम दर्जाचं आयोजन करायचं आहे हेच मनामध्ये ध्यास होता देवजी डाकी यांच्या. आणि आज संपूर्ण त्यांना सहकार्य लाभलंय ते गव्हाण ग्रामस्थांचं आणि सदानंद स्मृती विनर या संघाचा. त्यामुळे आपण विशेष कौतुक करूयात आयोजन कमिटीचं.
यावेळचा हा चेंडू रिव्हर्स फटका चांगला आहे, दणदणकरे चेंडू निघून जाईल. अंतिम क्षणाला शेवटच्या चेंडूवर आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना निर्जा 11 तुर्बे संघानं धावपटलावर धावा जमा केल्यात. 4 बाद 40 धावा आणि दुसऱ्या सत्रामध्ये आव्हान ठेवलंय केसीसी आंबापाडा संघासमोर 41 धावांचं. हॅलो. चोवीस चेंडू आणि 41 धावांची गरज आहे केसीसी आंबापाडा संघाला. सध्या आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय सदानंद स्मृती भिनार कव्वाण व देवडाकी मित्र मंडळ आयोजित तिसाई मराई चषक 2024 ही स्पर्धा. आपण कुठेही जाऊ नका, आपण ही स्पर्धा एन्जॉय करा. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जाते राष्ट्रीय भाषेतील ज्यांचा भारदस्त आवाज आहे या विभागातील एक नामांकित समालोचक किरणजी पाटील, मॅन फ्रॉम उल्वे. हेलो हेलो 41 रन का टारगेट है. शुरुआत अच्छी हुई थी
तुर्बे क्रिकेट टीम की जिस तरह से नमित पाटिल का बल्ला चल रहा था, लेकिन जिस तरह से विकेट गिरी उसके बाद स्कोर कार्ड के ऊपर उतने रन लगे नहीं, लेकिन फाइट कर सकते हैं यहाँ पर तुर्बे क्रिकेट टीम। इस मुकाबले में अंबापाड़ा क्रिकेट टीम परफॉर्मेंस उम्दा दिया है, गेंदबाजी में बहुत ही बढ़िया गेंदबाजी। लेकिन अब आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जय कडू और सचिन काटकर। अंबापाड़ा क्रिकेट टीम का एक बड़ा नाम सचिन काटकर, जिस खिलाड़ी के नाम से ये गांव को पहचाना जाता है वो सचिन काटकर इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पर और स्ट्राइक एंड पर है बल्लेबाज जय। फुल टॉस और इस गेंद को कवर के ऊपर से सिर्फ लाफ किया है, सीमा पार 4 रन। फर्स्ट बॉलर पावर प्ले में नीलेश गेंदबाजी की कमान संभालते हुए पहली बॉल रिलीज की, फुल टॉस, उसको सिर्फ टैप किया, कवर के ऊपर से चौका मिला जय के बल्ले से लेफ्टी। ये मैदान बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, मैंने जैसे कमेंट्री हाथ में ली थी पहले कहा था कि ये मैदान बाएं हाथ का बल्लेबाज जितना देर विकेट पर रहेगा उतने रन बनाएगा इस मैदान पर। पहला चौवा आया है, फुल टॉस, दिशा वही दशा वही, गेंद सीमा पार 4 रन। आठ रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 41 रन का पीछा करना है। और शुरुआत तो बेहतर अंबापाड़ा की तरफ से जय, लेफ्टी बल्लेबाज है, सिर्फ कलायु का इस्तेमाल कर रहे हैं, बैकफुट पर जा रहे हैं और जो जानते हैं जय कि बड़ा शॉट नहीं सिर्फ गैप शॉट ढूंढ रहे। पावर प्ले रिस्ट्रिक्शन है, 30 यार्ड सर्कल की पाबंदी है, लेकिन इस वक्त मिड विकेट क्षेत्र में से गेंद ट्रैवल डिप, मिड विकेट में गेंद को पिकअप किया, बैकअप वहां पर अच्छा होता हुआ गेंदबाज का, और इस गेंद के ऊपर सिर्फ सिंगल से स्ट्राइक रोटेशन होता हुआ और 1 रन से टोटल जाएगा 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब स्ट्राइक एंड पर सचिन काटकर, अंबापाड़ा टेनिस क्रिकेट टीम का एक बहुत ही बड़ा नाम। काफी टूर्नामेंट में सचिन काटकर का बल्ला हमने चलते हुए देखा है, काफी लंबे लंबे छक्के इसके बल्ले से देखे, चौवे देखे, काफी सारे टूर्नामेंट में अपना परचम इस बल्लेबाज ने लहराया। वो बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक एंड के ऊपर सचिन काटकर और गेंदबाज नीलेश फिर से एक बार 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। 30 सर्कल की पाबंदी है, पावर प्ले है, 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। शॉट ऑफ लाइन, अपनी पहचान यहां पर दिखाते हुए बल्लेबाज, लेकिन गेंद सीमा पार बैक पॉइंट के ऊपर से 4 रन। हेलो, 9 और 4 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। 13। ओह ब्यूटीफुल शॉट, डाउन द ग्राउंड ऑन द राइज खेला है गेंद को, लॉन्ग ऑन के ऊपर से वहां पर सीमा पार 4 रन चौका। खूबसूरत शॉट हमने देखा है, गैप शॉट, पावर प्ले में किस तरह की बल्लेबाजी होनी चाहिए उसका जीता जागता उदाहरण सचिन काटकर के बल्ले से हमने देखा है। उसको साथ मिली है जय की दमदार शुरुआत, 41 रन का टारगेट। ऐसा ही बल्लेबाजी होगी तो शायद ये मुकाबला 2 ओवर में फिनिश हो सकता है। और टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। नीलेश महंगे साबित होते हुए, खराब गेंदबाजी, लाइन और लेंथ से बिखरते हुए गेंदबाज। देखिए बॉल आ चुकी है, मैच बॉल मैदान के अंदर आ चुकी है। इंपॉर्टेंस काफी होते हैं मैच बॉल के लिए, क्योंकि वो बॉल जिस तरह से बल्लेबाज जब वो अच्छी बैटिंग करते हैं तो वो बॉल की चॉइस हमेशा रहती है। हालांकि वो गेंद खराब क्यों ना हो, लेकिन वो उस बॉल के ऊपर भरोसा हमेशा बल्लेबाजों का ज्यादा होता है। और ही गेंद वापस आती हुई नीलेश इस वक्त अपने ओवर की गेंद करेंगे, अंतिम गेंद होगी, सामने है सचिन। ओ कलाइयों का इस्तेमाल डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, बहुत ही खूबसूरत उम्दा शॉट।
गेंद सीमा पार, 4 रन। अठारह गेंदों में 20 रन की जरूरत है। ये एक तरफा मुकाबला है। अब कमान है तुर्बे गांव का एक बहुत ही बड़ा नाम, तुर्बे क्रिकेट टीम का एक मशहूर खिलाड़ी भूषण पाटिल। बल्लेबाजी में उनकी बल्लेबाजी हुई नहीं है, लेकिन अब गेंदबाजी में कुछ करना चाहेंगे। यहाँ पर बाएं हाथ का बल्लेबाज जय स्ट्राइक एंड पर है। 18 बॉल बचे हैं। 18 बॉल में 20 रन अपोजिट टीम को बनाने हैं, वो बचाने भी है। तो बड़ा संघर्ष यहां पर करना पड़ सकता है गेंदबाजों को, काफी मेहनत करनी पड़ सकती है। लेकिन अम्बापाड़ा क्रिकेट टीम इस मुकाबले में पूरी तरह से हावी है, पूरी तरह से प्लस में है। लेकिन क्या यह मुकाबला बदल सकता है? भूषण रैडम ओवर द विकेट से गति परिवर्तन, स्लो रन, मिश्रित गेंद, कवर के क्षेत्र में से सिर्फ टैपिंग क्रिकेट, गैप ढूंढा, 4 रनों के लिए। पच्चीस रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए अम्बापाड़ा क्रिकेट टीम। जय लेफ्ट हैंड स्ट्राइक एंड पर लेफ्टी। ओह, यहां से पुल करना चाहते थे विकेट कीपर को चकमा, गेंद लॉन्ग स्टॉप में जाती हुई, 4 रन। 4 रनों से टोटल 28 रन स्कोर कार्ड के ऊपर, सॉरी 29 रन स्कोर कार्ड के ऊपर, 29, माफी चाहूंगा, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। सिर्फ 12 रनों की जरूरत है, 12 रन चाहिए और 2 बड़े छक्के लगेंगे तो ये मुकाबला जल्दी फिनिश होगा और ज्यादा से ज्यादा और खेलने का मौका मिलेगा। लेफ्टी के लिए फुल टॉस, इट्स अ लवली शॉट, एंड मिड विकेट और ऊपर से 6 रनों के लिए है। हेलो, चलिए कामोटे के कप्तान टॉस के लिए संपर्क कीजिए। ऐसा लगेगा कि ये मुकाबला फिनिश होने वाला है। 6 रनों की जरूरत, हमारा भी समय यहां पर बचेगा। अंतिम 6 रन छक्का मार के क्या मैच फिनिश करेंगे? जय, देखना होगा इस ओवर की अभी कितनी गेंदें बची है। भूषण की अभी 3 गेंदें बची है। ये मुकाबले में पूरी तरह से हावी है अम्बापाड़ा क्रिकेट टीम। देखिए अंपायर कितने होशियार है वहां पर। विश्वनाथ कोहली और आत्माराम कोहली पहले से तैनात किया कि बाद में बोलने वाली बात नहीं होनी चाहिए। 6 रनों की जरूरत और यहां से खेल खलास। 4 रनों के साथ अब मुकाबले में सिर्फ 2 रनों की जरूरत। हेलो, इस मुकाबले में तुर्बे की तरफ से उतना परफॉर्मेंस हुआ नहीं है। बल्लेबाजों ने निराश किया, गेंदबाजी भी उतनी खराब हुई और अम्बापाड़ा क्रिकेट टीम इस मुकाबले में पूरी तरह से हावी है। सिर्फ 2 रन की जरूरत। फुल टॉस, लॉन्ग ऑफ के ऊपर से मैच फिनिश, गेंद सीमा पार, 4 रन बड़ी मात्रा में जीती अम्बापाड़ा। चलिए कामोटे टीम के कप्तान टॉस के लिए सोनू पाटिल जल्दी आइए। ऐसा